सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा इथून पर्यटक येत आहेत. अनेक तरुण धबधब्याजवळ जाऊन रील्स, व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी धोकादायक पद्धतीनं जंगलात प्रवेश करत आहेत. सोशल मीडियावर या ठिकाणांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्यानं पर्यटकांची संख्या वाढत असून यातून संभाव्य अपघाताचा धोकाही तितकाच वाढलाय. स्थानिक ग्रामस्थ या धबधब्याला देवाचं कुंड या नावानं ओळखतात. मात्र हे ठिकाण दुर्गम असून कोणतीही अधिकृत पर्यटन सुविधा किंवा सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळं इथं जाणं अत्यंत धोकादायक असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. राधानगरी वनपरिक्षेत्रातील तोरसकरवाडी आणि हेळेवाडी इथल्या धबधब्यांच्या परिसरात वन्य प्राण्यांचा सतत वावर असल्यानं पर्यटकांनी या ठिकाणी जाऊ नये असा स्पष्ट इशारा वन्यजीव विभागानं दिलाय. या परिसरात वनविभागानं गस्त वाढवली असून प्रवेश बंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर वन अधिनियमांअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं वनविभागानं स्पष्ट केलंय. वर्षा पर्यटन निमित्ताने विविध पर्यटक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी राधानगरी वन परिक्षेत्रामध्ये येत आहेत. तर मी सर्व पर्यटकांना आवाहन करू इच्छिते की तोरसकरवाडी व हेळेवाडी हा धबधबा राधानगरी वन परिक्षेत्रामार्फत पर्यटकांना जाण्यास जमावबंदी मज्जाव केलेला आहे. तरी त्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असल्या कारणाने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तरी वन्यजीव विभागाकडनं वनरक्षक असतील, आमचे वनपाल असतील, तिथे बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तरी मी राधानगरी वन अभयारण्यामार्फत आवाहन करू इच्छिते की पर्यटकांनी तिथे जाऊ नये. तोरसकरवाडी आणि हेळेवाडी इथल्या धबधब्यांच्या परिसरात प्रवेश टाळावा आणि वनविभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलंय.